मध्ये टाकायचं, दमदाटी करायचा त्यांचा प्रयत्न होता, पण माझा मोबाईल घेतला, मी रेकॉर्डिंग केलेलं होतं. मला सगळं जमत नाही, पण दुसऱ्याकडून चालू करून घेतलेलं होतं आणि हे त्यांच्या कार्यकर्त्यांनी पाहिलं होतं. म्हणून त्यांनी माझा मोबाईल घेऊन मोबाईलमध्ये काय केलंय मला अजून बी कळत नाही. काय झालं होतं? आज सावंत आले होते दौऱ्यात. तर तिथं काय झालं होतं, त्यांनी सांगितलं की गेट येणार आहेत, पण ते बंधाऱ्याचं कामच चालू असतानापासूनच्या माझ्या तक्रारी कलेक्टर आणि तहसीलदार साहेबाकडे. मग काम व्यवस्थित होत नाही आणि ते काम टिकाऊ नाही म्हणून कलेक्टर साहेबांनी कलशेट्टी म्हणून त्यांना फोन करून बी सांगितलं. आणि मी 19 वर्ष झाले हे तक्रारी करतोय. प्रत्येकाचीच कुठे तक्रार करून आपण नाही होणार आहेत म्हणून मी थोडं आकडतं घेतलंय. पण आता योगायोगाने साहेब आले आणि त्यांनी लागले सांगायला मराठवाड्याचं असं पुसायचं, कलंक पुसायचं आहे की पाण्याचा ह्याचा पाणी येणार आहे आमकं ते. मग 10 सप्टेंबर पर्यंत गेट येतील आणि बंधारा तुमचे व्यवस्थित राहतील असं म्हणून त्यांनी म्हणल्याबरोबर मी म्हणलं मला बोलायचंय थोडं. मग बाकीच्या लोकांनी, बऱ्याच लोकांनी विरोध केला, खाली बसून बोला. मी म्हणलं मी खाली बसून बोललो तर ऐकू येईल का? मग मी विचारलं की बाबा तुम्ही गेट टाकताल, बंधारा कोंडल सगळं होईल, पण बंधाऱ्याचे बाहेरून पास होणारे पाणी, 2 पाणी नदीला आले की भराव वाहून जातोय आणि पाणी राहणार नाही. मी स्वतः इंजिनियर म्हणले. साहेब काय म्हणले, मी स्वतः इंजिनियर आहे, मला माहिती आहे तुम्हाला काय, तुम्ही कोण, म्हणजे तुम्हाला काय कळतं त्याच्यातलं. मग त्याच्यावर तेवढं थांबले नाही. त्याने म्हणले तू कुणी बी येईल सुपारी घेईल बोलल. मग मी सांगितलं मी सुपारी घेणारी माझी औलाद नाही म्हणून. आणि मग मला पोलिसांनी उचललं, बाजूला घेतलं. आणि माझं मी अगोदर तयारी नव्हतो, मला अनुभव आहेत म्हणून मी रेकॉर्डिंग करायचं हे केलं होतं. माझा पोलिसवाल्यांनी मोबाईल घेतला, ती मोबाईल मध्ये पुन्हा त्यांनी काय केलंय मला माहित नाही, पण मोबाईल दिलाय परत. दमदाटी केली नाही, पण गाडीत घ्या म्हणत होते पोलिसवाले, गाडीत घ्या म्हणत होते. पण जमाव असल्यामुळे पब्लिक मध्ये त्यांना काही करता आला नाही. त्यांनी तुम्हाला काय म्हणले, काय म्हणले त्यांनी तीच म्हणले मला अगोदर, मी इंजिनियर आहे तुम्हाला काय कळतंय म्हणून. आणि पुन्हा म्हणले सुपारी बाजार आहे म्हणून. काय मागणी योग्य काय मंत्र्यांनी असं वागणं? योग्य नाही. अधिकारी मंत्री तशीच वागत आहेत म्हणून ते 19 वर्ष जातोय. माझ्याकडे कमीत कमी आता 20 ते 25 किलो कागदाचे पुरावे आहेत आणि त्याच्यात कमीत कमी 40 ते 45 अधिकारी कर्मचारी रडारवर आहेत. आता तुम्हाला मी पुरावे देतो काही. आता 13 तारखेला शिवसाहेबांनी मुलाखत ठेवली, सुनावणी ठेवली आणि त्या सुनावणीसाठी मी 13 लोकांची नावं दिलेली आहेत आणि 28 प्रश्न आहेत माझे त्यांच्याकडे. तर त्याच्यात ॲडिशनल शिवने अहवाल केलाय, त्याच्यात काही अनिर्णित आहेत की माझ्या कक्षेत येत नाही, की माझ्याकडे येत नाही आणि काही गोलच दिलेत. मग त्याच्यावर मी कलेक्टर साहेबांना बोलल्यानंतर, शिव आणि कलेक्टर जवळच होते लोकशाही दिनामध्ये, त्यांनी सुनावणी ठेवली. मग ती